मला खात्री आहे की हे गाणं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं किंवा पाहिलं असेल. अमिताभ बच्चन व झीनत यांनी फारच रोमॅन्टिक ठिकाणी शूट केलेलं गाणं होतं हे. हे ठिकाण होतं इटलीमध्ये आणि याचं नाव होतं व्हेनिस. व्हेनिसला तसं बघितलं तर तरंगणारं शहर असंही म्हटलं जातं, कारण तेथील कालव्यांमुळे. खरं तर हे शहर अनेक बेटांपासून बनलेले आहे. इतिहासात व्हेनिसची स्थापना 5व्या शतकात झाली असावी असं म्हटलं जातं. उत्तर इटलीवरील जर्मन हून व लोंबार्ड यांच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून लोकांनी व्हेनिस खाडीच्या अनेक छोट्या बेटांवर आश्रय घेतला. पण हळूहळू लोकांची संख्या एवढी वाढू लागली की त्यामुळे ही छोटी बेटे अपुरी पडू लागली आणि पर्यायी ठिकाणांचा घरे बांधण्यासाठी विचार सुरू झाला. पण तेथील जमीन फारच दलदलीची असल्यामुळे तिथे साधा एक माणूसही उभा राहू शकत नव्हता. अशा ठिकाणी घरे व इमारती बांधणे फारच जिकरीचे काम होते. आज जर तुम्ही व्हेनिसमधील इमारती व घरे पाहाल तर तुमच्या मनात नक्कीच प्रश्न उभे राहतील. अशा गाळाच्या व दलदलीच्या ठिकाणी लोकांनी घरे कशी बांधली असतील? चारही बाजूने समुद्र असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवला असेल? चला तर आज आपण शोधू या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये. सुरुवातीला समुद्रातील लहान लहान बेटांवर इटालियन लोकांनी आश्रय घेण्यास सुरुवात केली. ही बेटे तशी राहण्यायोग्य नव्हतीच, कारण ती दलदलीच्या ठिकाणी बनलेली होती. अशा ठिकाणी घरे बांधणे व इतर सोयीसुविधा उभ्या करणे सोपे नव्हते. त्यामुळे काहीतरी उपाय शोधावा लागणार होता. अशावेळी काही लोकांनी लाकडाचे ओंडके वापरण्यास सुरुवात केली. असे लाकडी ओंडके ते क्रोएशियातून घेऊन येत असत. 5 ते 10 मीटर उंचीचे ओंडके ते दलदलीच्या जमिनीत फारच दाटीवाटीने रोवत असत, ज्यामुळे तेथील पाणी बाहेर फेकले जाई आणि जमीन एकदम मजबूत होत असे. लाकडी ओंडके एकदा रोवल्यानंतर त्यांचा वरचा भाग कापला जाईल, जो लाकडी फळ्या टाकून समांतर करून घेतला जाईल. अशा समांतर पृष्ठभागावर दगडाचे लेयर्स टाकून इमारतींचा पाया समुद्र पातळीच्या वरती आणून त्यावर लाकडी घरे व इमारती बांधत असत. पण पुढे घरांना व इमारतींना आग लागण्याच्या घटना वाढत गेल्यामुळे विटांचा वापर सुरू झाला. अशी ही पद्धत फारच प्रसिद्ध झाल्यामुळे इतर लोकांनीही ती वापरण्यास सुरुवात केली. हळूहळू व्हेनिसमधील घरांची संख्या वाढू लागली. विशेष म्हणजे व्हेनिस शहराचा विस्तार बाहेरच्या दिशेने न होता अंतर्गत दिशेने होत गेला व लहान लहान बेटे एकमेकांजवळ आली आणि त्यामध्ये फक्त छोटे कालवे उरले, ज्यांचा उपयोग अंतर्गत दळणवळणासाठी होऊ लागला. आजही तिथे बोटींना टॅक्सी, बस व कार म्हणून वापरले जाते. बेटे एकमेकांशी पुलांनी जोडली गेल्यामुळे लोक त्यांचा वापर अंतर्गत रहदारीसाठी करू लागले. ही झाली व्हेनिस या शहराच्या विस्ताराबद्दलची माहिती. पण वाढणाऱ्या विस्ताराबरोबर तेथील लोकांसमोर अजून एक समस्या उभी होती आणि ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची. व्हेनिस शहराच्या चारही बाजूने समुद्राचे खारे पाणी आहे आणि नैसर्गिक पाण्याचा एकही स्रोत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पाणी बोटींनी जवळील मोठ्या शहरातून आणले जाई. परंतु व्हेनिसच्या होत असलेल्या विस्तारामुळे लोकांची पाण्याची गरज वाढू लागली. ही गरज भागविण्यासाठी इमारतींसमोरील मोकळ्या जागांचा वापर उत्तमरित्या केला गेला. व्हेनिसमधील इमारती आयताकार किंवा चौकोनी आकारामध्ये बनलेल्या आहेत. या इमारतीसमोरील मोकळे मैदान गुरांना चारा खाण्यासाठी वापरले जाई. या मोठ्या मैदानांना खोलवर खोदून ते वाळू व दगड यांनी भरले जाई व पृष्ठभागावर लाद्या टाकत. या पृष्ठभागाचा कल थोडा बाहेरच्या बाजूला ठेवण्यात येईल, त्यामुळे पावसाचे पूर्ण पाणी किनाऱ्यावर असलेल्या गटारातून जमिनीमध्ये मुरत असे व ज्यामुळे जमिनीतील गोड्या पाण्याची पातळी वाढून विहिरींना 12ही महिने पाणी पुरवठा होत असे. अशा तऱ्हेने व्हेनिस येथील लोकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची मिटवली. असे हे कालव्यांवर तरंगणारे शहर मानवी कष्ट, नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि अभियांत्रिकी तंत्राच्या अनुप्रयोगाचे एक परिपूर्ण उदाहरण आहे. अशा या शहराला भेट देणे म्हणजे आयुष्यातील सोनेरी क्षण गोळा करण्यासारखेच आहे. कधी संधी मिळाल्यास व्हेनिस शहराला नक्की भेट द्या. मला खात्री आहे तुम्हाला विषय व्यवस्थित समजला असेल. चला तर पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत.